एसपी साहेबांवरती ही सगळी कारवाई 2 दिवसात करताना प्रचंड राजकीय दबाव होता, परंतु त्यांनी त्याला जुमानलं नाही आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते शब्द पाळतील आणि कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे एसपी साहेब. कारण आज परिस्थिती अशी आहे की या मोर्चामध्ये पक्ष बाजूला ठेवून मला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत वरती, ते सर्व पक्षांचे कार्यकर्ते जे आलेले आहेत, हिंदू म्हणून आलेले आहेत, ते पक्ष म्हणून एकत्र आलेले नाहीत आणि सोलापूरच्या शांतता सुव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका व्यापारी इथून पलायन करायला लागलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. माझ्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे माझी की तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून द्या. मुख्यमंत्री कार्यालयाची आणि गृह खात्याची काही लोक दिशाभूल करून हे हिंदूंच्या रक्षणार्थ चालवलेलं काम आहे अशी दिशाभूल करून त्यांना राजकीय मदत मिळवून देणार आहे. तर माझी विनंती आहे, पालकमंत्र्यांना पण विनंती आहे आणि संबंधित जे काही त्या संस्थांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतोय महिन्यापासून. त्यांना सुद्धा सांगतोय की काय परिस्थिती आहे सोलापूरमध्ये. दिशाभूल करून या ठिकाणी कायद्याचं संरक्षण प्राप्त करून घेतलेलं आहे, परंतु नवीन एसपी आलेले आहेत. मला माहिती आहे 2 दिवसामध्ये कारवाई करताना त्यांच्यावर किती प्रचंड दबाव आला हे मला माहिती आहे. त्यांनी खूप सुधारून लावलं हेही मला माहिती आहे आणि हीच अपेक्षा एसपी तुमच्याकडनं आहे. एक तुकाराम मूल्य काय करू शकतो, एक तुकाराम मूल्यांनी दाखवून दिलं. तशी एसपी साहेब आमची विनंती आहे, राज्यकर्ते काय करायचं ते करून द्या, पण ही जनता तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही या गुन्हेगारांना कारवाई करावी. या श्रीरामपूरमध्ये जनता पोलिसांच्या समर्थनाचा रस्त्यावर सुद्धा उतरलेली आहे आणि तुमच्याही समर्थनात उतरेल. फक्त तुम्ही योग्य ती कारवाई करा, दिलेला शब्द पाळा आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये बसलेले ज्या गुन्हेगारांचे 40% पोलीस हस्तक आहेत त्यांची तुम्ही माहिती घ्या, आम्ही पण तुम्हाला देतो ते आधी काढा. कारण इथं पुन्हा द्यायला माणूस आला की त्यांना माहिती होतं लगेच की कोण फिर्याद द्यायला आला तुमच्या लगेच त्याच्यावरती आंदोलन सुरू होऊन जातं. अशी परिस्थिती आहे आणि श्रीरामपूरकरांच्या विषय काही विनंती करतो या की गेली 4 दिवस आपापले व्यवहारांचे घेऊन आपण एकत्र आलेला आहात, पक्ष विरहित एकत्र आलेला आहात. आता परिस्थिती अशी आहे की ते उत्पन्नाचं साधन आता राहिलेलं नाही. काही व्यापारी जर पालन करायला लागले, व्यापार जर बंद झाला तर इथं काही राहणार नाही. परंतु आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आपण सर्वजण इथं पक्षीय भेद विसरून 4 दिवस हे आंदोलन चालवलं आलं हे अर्थाने. तेव्हा माझी विनंती आहे, अशी संघटित असताना आपल्यामध्ये असू द्या आणि गावकरी ते राव काय करत नाही, गाव करतो हे लक्षात ठेवा. असं संघटित विनंती करतो, एसपी साहेबांनाही विनंती करतो की साहेब जनतेचा तुमच्यावर खूप विश्वास आहे, तेव्हा तुम्ही दिलेला शब्द पाळाल आणि गुन्हेगारांच्या दृष्टी आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे की आपण खूप वेळ दिलेला आहे आणि आज आपला एकटा आकाश गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण सर्वजण आहे, त्यांच्या दुःखामध्ये सर्व आपण सहभागी आहे. थांबतो. दुःखांकित श्रीरामपूरकर भावांनो आणि भगिनींनो, आकाशच्या दुर्दैवी निधनानं आपल्याला किमान पक्षी जाग केलं. आपली ही जागरूकताच आकाशच्या आत्म्याला शांती देईल, परंतु ही जागरूकता पुन्हा एकदा झोपी जाता कामा नये. मित्रांनो, ह्या सर्व गुन्हेगारीचं मूळ प्रामुख्यानं 2 नंबरच्या धंद्यामध्ये असतं हे आपण सर्वजण जाणता. सारेच बेकायदेशीर धंदे गुन्हेगाराला जन्म देतात आणि दुर्दैवाने जेव्हा राजकीय कार्यकर्ते या गुन्हेगारांना मित्र म्हणण्याची, या गुन्हेगारांची मदत घेण्याची, या गुन्हेगारांना जवळ करण्याची चूक करतात, तेव्हा या गुन्हेगारांचं बळ वाढत असतं. त्यांचं बळ वाढल्यानंतर काय घडतं याचा अत्यंत दुर्दैवी अनुभव मागील 1-2 वर्षापासून मित्रांनो आपण घेतो आहोत. इथे आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत. इथे
आमचा छोटा मोठा व्यवसाय करून पोट झाणारा दुकानदार सुरक्षित नाही. जे कष्ट करून प्रामाणिकपणे मोठे उद्योजक झाले त्यांच्याकडे खंडणी मागितली जाते. इथे जगात कुठेही नसतील अशा स्वरूपाचे बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर क्लब, बेकायदेशीर अड्डे त्या गुन्हेगाराकडून सुरू आहेत. मित्रांनो, या सर्वांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते. दुर्दैवाने पोलीस प्रशासन खातूर कारवाया करून या गुंडांशी सलगी करतं, मैत्री करतं. त्याचं एक नामचीन उदाहरण आज चौधरी नावाच्या कोणा एका पोलीस अधिकाऱ्याला शासनानेच निलंबित करून आपल्याला दाखवून दिलंय. हे निलंबित पुरेसं नाहीये. निलंबन ही शिक्षा नसते. प्रशासनात म्हटलंय सस्पेन्शन इज नॉट अ पनिशमेंट. खरं तर त्या गुन्हेगारांच्या बरोबर हे सहभागी असणारे पोलीस प्रत्येक केसमध्ये सह आरोपी केले पाहिजे. या सर्व पोलिसांना अत्यंत तातडीची शॉर्ट एन्क्वायरी करून त्यांना बरतर्फ केलं पाहिजे. या पोलिसांच्या बरोबर ज्यांच्याकडे दंडाधिकारी म्हणून, विभागीय दंडाधिकारी म्हणून हे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यावर वचक नसल्यासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. मी आपल्याला विनंती करेन, आपण जागरूक श्रीरामपूरकर म्हणून आज एवढा आनंद होतो आहे. जात धर्म पंथ पक्ष सर्व विसरून सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे नागरिक आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. मित्रांनो, ही तुमची एकजूटच गुन्हेगारांना धडकी भरवू शकते, गुन्हेगारांना चेंगरून टाकू शकते, त्यांना नष्ट करू शकते. आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर पगार देऊन ही जबाबदारी सरकारने सोपवलेली आहे त्यांच्यावरही आपला धाक आणि दहशत अशीच कायम राहावी, यासाठी मी आपल्याला कळकळीचं आवाहन करतो. आणि 2 नंबरच्या लोकांशी आपण दुरान्वयाने त्यांना प्रतिष्ठा देणार नाही, त्यांच्याशी मैत्री करणार नाही, या प्रकारची प्रतिज्ञा आपण घेऊयात. त्यासाठी शुभेच्छा इथून थांबतो. धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणारा हा माणूस आणि तुझे कुटुंब सातत्याने आपण सर्वजण पाहतो की त्यांचा व्यवसाय असे प्रामाणिकपणे आणि सामाजिक कार्यामध्ये सर्व कामामध्ये सातत्याने सहभागी असणारे हे कुटुंब. आणि कधी यांचं कोणाशी वाद नाही, कोणाशी तंटा नाही. अशा परिस्थितीत ह्या माणसाला मारलं जाणं म्हणजे किती दुर्दैव आहे. आणि अशा घटना श्रीरामपूरमध्ये अनेक वेळ घडल्या आणि ह्या घटनेला पारदर्शक मिळत गेलं. आणि म्हणून आज ही घटना जी घडली आणि आपण सर्व एकत्र आलो, प्रशासनाने सुद्धा कारवाई करायला सुरुवात केली. आपल्या राज्याचे नेते आणि पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी स्वतः सर्व अधिकाऱ्याला सूचना केल्या, काळजीशी बोलले, मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि या मुळापर्यंत जायचं. मुळा गावापासून हा आपल्या इथला असलेले गुन्हे उघडली गेली पाहिजे यासाठी त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न त्यांचे चालू आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्या गुन्हेगाराला कुठल्या परिस्थितीत सुटता कामा नये, त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही आमची सर्वांची भूमिका आहे. आणि म्हणून पुन्हा असा आकाश निर्माण होऊ नये, पुन्हा कोणत्या आकाशावर असा हल्ला होऊ नये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण संघटित राहणं गरजेचं आहे. आपण जर संघटित असलो तर मला वाटतं कोणाची हिंमत होणार नाही. अशा पद्धतीने आपण प्रतिकार केला पाहिजे. आपण काय बांगड्या भरलेलं आहे का? अरे कोणी येणार, कोणी खून करणार, कोणी मानव दिवसा ढवळे श्रीरामपूर चाललं काय? श्रीरामपूरचे नागरिक झोपलेले आहेत का? कधी कधी आपण अशा घटना पाहिल्या, काही लोकांच्या समोर घटना घडतात, लोक बघेच भूमी घेतात, मध्ये पडत नाही. आणि याला माणुसकी म्हणतात का? जर ह्याच घटनेमध्ये काही लोक मध्ये पडले असते तर आता कदाचित त्याचा जीव विचाराचा वाचला असता, तो आज आपल्यामध्ये असता. तो दुर्दैव आहे, खंत वाटते या गोष्टीची. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जोपर्यंत आमच्या आकाशाला वेळ मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन चालू ठेवावं लागणार आहे. ते कुठल्या परिस्थितीत थांबता कामा नये. आणि म्हणून मी या गोष्टीचा अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सक्त अशा सूचना केलेल्या आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या मुळापर्यंत पोलीस यंत्रणा गेल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणी पोलीस, कोणी अधिकारी जर कोणाला पाठीशी घालत असेल त्या पोलिसावरती सुद्धा
कारवाई केली पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे. फक्त आता चौधरीला करून जमणार नाही. अनेक मंडळी आहेत, आपण ते सगळं शोधलं पाहिजे. आणि मला वाटतं चोर सोडून संदेशाला सुद्धा फाशी होता कामा नये. जे लोक आहेत त्यांनाच पकडा, त्यांनाच शिक्षा द्या, त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. खरं म्हणजे श्रीरामपूरमध्ये अनेक प्रकार आपण पाहिले. या अगोदर सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये महिला सुद्धा सुरक्षित नाही. बलात्कारच्या सुद्धा केसेस आपल्या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत. असे लोक सुद्धा साव होऊन इथे फिरतात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. म्हणजे आपणच त्यांना पाठबळ देतो की अशी परिस्थिती आहे. म्हणून मी आपल्या प्रशासनाला विनंती करतो, आपण मुळापर्यंत जा, गुन्हेगाराला सक्त आणि सक्त हिस्सा द्या, एवढी विनंती करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. आणि हे ऊन जास्त पब्लिक इथं भरपूर होण्यात उभी आहे, तर थोडक्यात बोला आणि प्रमुख लोकांनी फक्त बोला. बसलो एसपी साहेबांना येऊच तर आपण आकाश भैयाची बॉडी तिथंच ठेवली. आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. एक आकाश भैया नाही रे, असे खूप आहे. खूप जणांवर अन्याय अत्याचार झालेले आहे. आणि ही सत्य घटना आत्ताशी कुठं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येऊ राहिलेली आहे. ही सत्य घटना आत्ताशी तुम्ही उघड्या झाल्या का? कित्येक वर्षापासून या श्रीरामपुरामध्ये गुन्हेगारी चालू आहे. श्रीरामपुराच्या चारही कोपऱ्याचा वार्ड नंबर 1 पासून ते 7 पर्यंतचा संपूर्ण गुन्हेगारी आहे. संपूर्ण गुन्हेगारी चालू आहे. सगळ्या गुन्हेगारावर आपली मागणी आहे. हे गुन्हेगारांचे छोट्या मोठ्या ज्या टोळ्या आहेत, या टोळ्यांचे जे मोहरके आहेत, या मोर्चांवर मोका अंतर्गत कायद्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका लागला पाहिजे. आणि आपली सर्रास मागणी त्या दिवशी काय होती? जो गुन्हेगाराला पाळून स्वतः आका झालाय त्या आकाला मोका लागला पाहिजे. कोणी असो तो, कोणत्याही वाढतो असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, गुन्हेगाराला साथ नाही. एवढे गुन्हेगार भेटवलेत छोट्या मोठ्या जाती धर्मातले, आमचे का होईना, अरे सगळेच हे गुन्हेगार सगळे अल्पसंख्याक आहे, दलित आहे. त्यांचा सर्रास वापर करून घेतला जातो. आमदार साहेब यांचा वापर केला जातोय. यांना दारू, नशा, गांजा, इंजेक्शन, नशेली पदार्थ यांना सर्रास पुरवले जातात. चारी दिशाच्या कान्या कोपऱ्याला पोरं गांजा पिऊन नशा करतात आणि नशेच्या धुंद होऊन बाल आरोपी, बाल गुन्हेगार हे पोरं बनलेले. आणि बाल गुन्हेगारांना सोडवण्याची एक सेपरेट टोळी आहे. ते काय सांगतात? खूप जण आज कालपासून आपण सगळे व्हिडिओच ऐकून राहिलोय. कोण किती सत्य बोलतं, कोण किती सत्य पचवतं, याच्यावर पण श्रीरामपूरकर हे काही सगळे उभे ना. सत्य आम्हाला किती पटलंय म्हणून आम्ही सगळे आज आकाश भाईला न्याय द्यायला आलोय. आकाश दुबईला बर का, आकाश दुबईला शेखर दादाच्या पोराला, जे निष्पाप लेकरू आपल्यातून आज निघून गेलेले. हा आमच्या समाजाचा नाहीये, माझा काही संबंध कुणाशी. अरे तो जरी आमच्या समाजाचा असला तर तुम्ही पाळून ठेवलेले पिलावर तयार झालेले. जसा पूर्वी हागंदरी मुक्त गाव झालं पाहिजे म्हणून पंचायत समिती अंतर्गत, जिल्हा परिषद अंतर्गत योजना राबवल्या जायच्या. आता हागंदरी मुक्त गुन्हेगार झाले, हागंदरीचे गुन्हेगार झाले. प्रत्येक टप्प्यात हे हागंदरी सारखे गुन्हेगार तयार झालेले. या सगळ्याच गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा एकाचं नाव आहे आपल्या समोर. सगळ्या सर्रास गुन्हेगारी इथं ठोकवलेली आहे. एवढी कशी गुन्हेगारी? पूर्वी रस्त्याने जर चाललं धक्का लागला, सॉरी, एवढं जमत होतं ना. आता अरे बांचूत रुक तिकडे म्हणतात, इकडे म्हणतात अरे थांबरे थांब, धर रे याला धर. अरे जगायचं कसं? सगळीकडे आकाय, सगळीकडे आकाय. आणि या सगळ्याच आकावर मोका लागला पाहिजे. यांचा बंदोबस्त कार्यक्षमपणे झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं पोलिसांना आता आव्हान आहे. आपण आपली शक्ती दाखवली आहे. खऱ्या अर्थानं पोलिसांना, एसपी साहेबांना आव्हान आहे. अरे ताकद असेल तर सगळ्यांनी, आमदार साहेबांनी त्यांनी खुल्या नावं घेतले, करा कारवाया. किती पुरी कुठं कशा अवस्थेत आहे. कोणती महिला सुरक्षित आहे? कोणीच नाहीये. घाबरून काही जण यांच्या बायका झाले रे भाऊ, घाबरून थांबा, बोलू तर सत्य आहे. आणि
काय कोणी रेकॉर्डिंग करायचं, कोणी माझा व्हिडिओ व्हायरल करायला, मला काय हाऊस नाही रे बाबा. मला कोणची भीती नाही, मला काही नाही. माझ्या घरी पाहुणे होते म्हणून मी 1-2 दिवस साहेब आले नाही. मला काय कोण धमको बिमको नाही. मला काय धमकवतं गोंड्याहून गुंडी मी. अरे वा काय काय कुठं कुठं चालतंय मला घ्या विचारून. ते आदर्श नगरला, आदर्श नाही हा आदर्श बी धरा तिथे बी आहेत. हा सिद्धार्थ नगरला सगळे आमचे पोरं टोळके गुन्हेगार झालेले केवळ नशा पायी. कोणला आई आहे, कोणला बाप नाही. एकीला नवरा आहे, एकीचा नवरा सोडेल, दुसरा ठेवेल आणि सगळ्यांना पोचणारे मोठे हाका. हे हाका यांच्याकडे पैसे. अहो तुम्ही चौकशा करा, वकील यांचे, जादूगार यांचे आणि गुन्हेगार आमचे सर्रास येड दबे. नाही, शिक्षण नाही, संस्कार नाही, आई बाप आडांनी. हा वाईट वाटतं समाजाच्या पोर आज गुन्हेगार बनले. वाईट वाटतं. समुपदेशन घेण्याची गरज आहे. प्रत्येक समाजामध्ये आपल्या लेकरांना सपा शिकवा, संघटित करा त्यांना आणि चांगलं ज्ञान द्या. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आकाश लावून आकाश लावून श्रीरामपुरातल्या तमाम नागरिकांना, श्रीरामपुरातल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमुखांना धन्यवाद देतो. श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर ग्रामीण आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं या शहरात ज्या गुंडगिरीनं उत्मात गेला त्याच्या निषेधार्थ प्रखरपणे शहरामध्ये येऊन आपला विरोध नोंदवला. मी व्यापारी असोसिएशनला धन्यवाद देतो, श्रीरामपुरातल्या उद्योजकांना धन्यवाद देतो, सर्वसामान्य माणसांना धन्यवाद देतो. त्यांनी आपले धंदे, आपले व्यवसाय बंद ठेवले. हातावरती पोट असलेल्या आमच्या या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला नतमस्तक होते. या ज्वलंत प्रश्नाकरता त्यांनी स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही, उपाशी राहण्याचा निर्णय केला. आपले व्यवसाय बंद केले, धंदे बंद केले आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावर तिथे उतरले. त्यांना नतमस्तक होतो. माझा या शासकीय यंत्रणेला काही प्रश्न आहेत. अरे या यंत्रणेनं ज्या वेळेला या श्रीरामपूरमध्ये आमच्या आया बहिणींचे मंगळसूत्र चोरले जात होते का त्यावेळेला शोध लावला नाही? अरे हे पंटर कोणाचे होते, यांचे आका कोण होते, का शोध लावला नाही? अरे ही गुंडगिरी एका दिवसात मोठी झाली नाही. ज्या वेळेला वाळू चोरली जात होती, वाळूचे माफिया या तालुक्यामध्ये जन्माला येत होते, त्यावेळेला पोलीस यंत्रणा काय करत होती, महसूलची यंत्रणा काय करत होती? खानापूरच्या लोकांना जाऊन विचारा, रामपूरच्या लोकांना जाऊन विचारा. 25 वर्ष खानापूरच्या वाळूचा एक खडा उचलला गेला नाही, एक खडा. मागच्या 1.5 महिन्यामध्ये कोणाची टोळी आली, कोणी दहशत निर्माण केली, कोणी वाळू नेली? का महसूलची यंत्रणा गप्प बसली? का पोलीस खात्याची यंत्रणा गप्प बसली? अरे यांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून आज आकाश सारख्या निरापराध कष्ट करणाऱ्या पोराचा जीव गेला. अरे आम्ही हिंदू आहे ना. अरे जे हिंदुत्वाचे लेबल लावतात ना त्यांना माझा सवाल आहे, अरे तुम्ही कधी एखादा सप्ताह केला का? सांगा ना. अरे एखादी आरती पाहते का? या आमच्या समोर एखादी आरती म्हणून दाखवा. अरे तुम्ही कशाचे रक्षक? तुम्ही आमच्या हिंदू बांधवांचे रक्षक झालात आणि रक्षकाचे लेबल लावता. अरे आम्हाला विचारा ना, आम्ही काकडा करतो, आम्ही तुकाराम गाथा म्हणतो, तुकाराम 20 साजरी करतो, धर्मनाथ 20 साजरी करतो, श्रीरामांची
जन्म त्या दिवशी जन्मोत्सव साजरा करतो, श्री हनुमानांचा जन्म साजरा करतो. यांनी काय केलं आणि हे आज पाईक झाले. या लेबल खाली आजची गुंडगिरी या शहरामध्ये फोपावली, याचा बंदोबस्त या पोलीस यंत्रणेने केला पाहिजे. वेळेवर केला असता तर आज ही वेळ आली नसती. या सगळ्या गोष्टीचा शोध लावा. अरे मंगळसूत्र चोरणारे, वाळू माफिया, लँड माफिया, ताबे मारणारे हे कोण आहेत आणि यांना का आश्रय दिला गेला? यांना कोण मदत करत? अरे अनेक गुन्हे घडतात. गुन्हा नोंदवायला गेलं ते लोक सांगतात लिहून घ्या. काय कारण? कोण आहे याच्या पाठीमागे? या निमित्तानं आज श्रीरामपुरकरातल्या तमाम जनतेनं दाखवून दिलं आम्ही कोणाचीही गुंडगिरी सहन करणार नाही. अरे अनेक मोठे दादा झाले, त्यांना चक्का चोर करण्याचं काम या श्रीरामपुरातल्या जनतेनं केलेलं आहे. कोणी स्वतःला दादा समजत असेल तर त्यांचा माज जिरवण्याची ताकद या सकल श्रीरामपूरकरांमध्ये आहे. सकल श्रीरामपूरकरांमध्ये खबरदार. आता परत आमच्या एखाद्या पोरीला छेडाल, एखाद्या पोरीला उचलून न्याल. आता आमचे ही सगळी ढाल बनून आम्ही सगळे पक्ष सोडून तुमचा भेद पाहायला श्रीरामपुरात आम्ही उतरल्याशिवाय राहणार. मी धन्यवाद देतो आमच्या या वैशालीताईंना, रमाताई दिवारांना. अरे या महिलांनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू झालं मनापासून टकमकतेनं त्या ठिकाणी तुम्ही आमच्या महिलांची बाजू मागली. असे आपले श्रीरामपूरकर. पोलिसांना विनंती आहे, आम्ही त्या दिवशी SP साहेबांना विनंती केली, या ठिकाणची जी त्यांना साठगाठ असलेली यंत्रणा आहे ताबडतोब त्यांच्या बदल्या करा, ताबडतोब बदल्या करा. तुम्हाला दिसत नसतील तर या ठिकाणी ही जनता तुम्हाला नाव द्यायला तयार आहे. मी सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो. या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी भाग घेतला. पालकमंत्री महोदय आहेत, माझे आमदार बुरकुटे साहेब आहेत, माझे आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत, कानडे साहेब आहेत, आमदार हेमंतदादा ओगले आहेत, करणदादा ससाने आहेत, सगळ्या पक्षाचे नेते आहेत. या सगळ्यांनी यामध्ये भाग घेतला. एवढ्याच करता घेतला की या शहरातली गुंडगिरी ही संपली पाहिजे. अहो लहान लहान पोरं नशेच्या आहारी, हे इंजेक्शन येतात कुठून, गांजा येतो कुठून, यांचे आका कोण, यांचा शोध लावा. शोध लावा. का सापडत नाहीत याचा शोध लावा. अरे आकाची हत्या अनेकांना माहित नसेल कशी झाली. 10 किलोचा टेबल त्याच्या डोक्यात घातला, चाकू आर पार दोन्ही बाजूला गाल फाडले रे, गाल फाडले. ते लोक सांगत होते आम्ही 10-12 जण त्या ठिकाणी आवरत होतो, आमच्या जण आवरले जात नव्हते. अशी कोणती नशा त्या आरोपींनी केली होती याचा शोध लागला पाहिजे. ती नशा त्यांच्यापर्यंत कशी आली याचा शोध लागला. अरे त्या दिवशी त्या आकाचं 10 वर्षाचं मूल आपल्या वडिलांची तिरडी घेऊन निघालं. कोणाला बरं वाटलं? अरे मुलगी, एक मुलगा. अरे त्याची ज्या दिवशी घटना घडली आम्ही घरी गेलो, त्या आकाशची पत्नी देवाच्या समोर चाप करत होती, विनवण्या करत होती. अरे बघा माझ्या नवऱ्याचं पल्स चालू असेल. अरे अशी वेळ परत श्रीरामपुरात आमच्या कोणत्याही सुनावर येऊ नये, कोणत्याही बहिणीवर येऊ नये त्याच्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आता सहन करू नका. परत कोणत्या गुंडानं गुंडगिरी करायचा प्रयत्न केला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सगळे श्रीरामपूरकर, सगळ्या पक्षाचे, आपण सगळेजण आमचे पक्ष खड्ड्यात. ज्या वेळेला श्रीरामपूरकराला त्रास होत असेल ना, आम्ही पक्ष सोडून तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत. उद्या आम्हाला काय कोणाला करायचं असेल, आम्हाला निरोप पाठवतात, धमक्या पाठवतात, आम्ही घाबरायला तयार नाही. अरे काही करा, परंतु या श्रीरामपुरातल्या सर्वसामान्यांच्या पाठीशी अशीच एकजूट राहू द्या. तुम्हाला नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीरामपूरकर. एवढा मोठा भव्य मोर्चा यशस्वी केला आणि 4 दिवसांचा बेमुदत बंद यशस्वी केला, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून
धन्यवाद देतो. हा काही दहशतीचा बंद नव्हता. चहाची एखादी टपरी दिवसभर बंद राहिली तर 200-500 रुपयाचं त्याचं नुकसान आहे आणि त्या 500 रुपयावरच त्याचं घर चालतं. पण त्यांनी 4 दिवस चहाची टपरी बंद ठेवलेली आहे. या दहशतीचा त्रास, या हिंदू गुंडांच्या गुंडगिरीचा त्रास साऱ्या हिंदू समाजाला आहे. साऱ्या हिंदू समाजाला आहे. काल वैशाली त्यांनी सांगितलं या ठिकाणी गोल टोपीवाल्यांची भीती राहिली नाही म्हणे. त्यांची भीती वाटत नाही, पण भगवा उपरण्यावाल्यांची आता भीती वाटायला लागली. वैशाली त्यांनी सांगितलं. नकली या ठिकाणी खालून असं सांगितलं जातं नकली. या ठिकाणी हायब्रिड एक नवीन शब्द आहे. दुसरा व्यावसायिक हिंदुत्ववादी असा एक नवीन शब्द आहे. या ठिकाणी आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, आपण ते नाही का प्लास्टिकचे फुलं बिलं लावतो घरामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये, तशा पद्धतीच्या आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, या हिंदुत्ववादी गुंडांची या श्रीरामपूर शहरातल्या हिंदू समाजाला भीती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी या जिल्ह्यातल्या बाह्य शक्तींनी, या जिल्ह्यातल्या काही बाह्य शक्तींनी या श्रीरामपुरामध्ये हिंदुत्वाचा नवा प्रयोग करायचं ठरवलं. तर प्रत्यक्ष असा प्रयोग करण्याची काही गरज नव्हती. काहीच गरज नव्हती ना. कावडीचं प्रकरण झालं, हल्ल्याचं 2008 आपण ते निपटलं. 2001 आणि 2 मध्ये एका मुस्लिम गुंडाची खूप दादागिरी माजली होती, अय्यूब शेख नावाच्या. ती सुद्धा गुंडगिरी त्या ठिकाणी सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. एका हिंदुत्ववादी माणसांनी बरं का, सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. आणि ती निपटताना त्याचा खरा त्रास, आणि खरा जर कोणी या तालुक्यात धर्मवीर असेल, मी काही मला मानत नाही, आम्ही हिंदू धर्मरक्षक तर नाही, पण खरा त्रास आणि खरं योगदान जर कुणाचं असेल तर गव्हाणे कुटुंबाचं योगदान. आपण विसरले का त्यांना? विसरले? शत्रू गव्हाणे उभं आहे या ठिकाणी खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे, खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे. आणि हिंदू गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला हे गेल्या 2-3 दिवसापासून मी जे सांगतो की या हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. हे जे मी 2-3 दिवसापासून सांगतो ना, तर मी काही प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्याचे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही. मुलीचा आयडेंटिफाय होईल, मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही. या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी नेलं MIDC मध्ये घरासमोरून उचलून, बुलेट गाडीवर घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून गेलं. तिच्यावर MIDC बलात्कार केला. ती त्यावेळेला अल्पवयीन होती. तिच्या वडिलांचा मला फोन आला. मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मुंबईत होतो. पोस्को दाखल झाला. गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे. बलात्कार केल्यानंतर 3-4 तासांनी पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली. त्याच्यातला आरोपी कोण आहे आणि तो कोणाच्या टोळीत काम करतो हे सुद्धा जाहीर करता येईल. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो. पण ही घटना या भेटटोळीशी संबंधित आहे. या भेटटोळीशी संबंधित आहे. पुढची घटना मी तुम्हाला सांगतो. रामनवमीमध्ये पाळणे या भेटटोळीने घेतले. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईने लावलं. त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं. रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली. मुलगी अल्पवयीन, तिचं लग्न लावू शकत नाही तिथल्या बातम्यानं सांगितलं. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा, बांधण काढून दिलं. म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी नेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं
गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमचं पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं का त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ आणि पोरग तसं चांगलं आहे म्हणे. पोरग तसं चांगलं आहे, पोरग तसं चांगलं आहे म्हणे. आणि चातुर मातुर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला नेलं, तिला मेडिकलला नेलं तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी BSI तिला सांगितलं लय झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक बी होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करावी लागते. ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि आणून त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता. तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिले नाही, पाटात फेकून दिलं. हिंदू जाती म्हणजे पहिली MIDCतली घटना सांगितली, ती सुद्धा जातीनी हिंदू आहे. ही मुलगी सुद्धा जातीनी हिंदू आहे. अजून एक घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी, तिच्यावर लाईन मारली, तिला बैकवलं. एक रिकामा बंगला पाहिला, त्या बंगल्यात नेलं, वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई वनकरी म्हणून कामाला जाती, बाप कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातो. त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिना गेल्यावर लक्षात आलं. तिला 7व्या महिने गेल्यावर मग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली. फिर्याद दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. सिव्हिल मधून ससूनला गेलं, त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आहे आणि आरोपी बेटोळीचाच. रोज यांच्या गाडीवर ड्रायव्हर की करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या, पण मी शॉर्ट मध्ये सगळ्या घटना सांगत नाही. या ठिकाणी मार्शिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी आहे. 40,000 रुपये या बेटोळीतल्या गुंडांकडून व्याजन घेतले, ते फेडू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी घरी जाऊन दम दिला. त्यांनी 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली, त्या मार्शियाने भावानी. गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी आता पण तो आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे. त्याचा पुढे तपासच झाला नाही, कारण घरच्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही. त्यांनी पुढे चालवलंच नाही विषय. जाऊ दे म्हणे, भाऊ गेला म्हणे, पण काय करणार म्हणे, आता सोडून देऊ म्हणे. सोडून दिलं. फिर्याद सुद्धा होत नाही माणूस गेल्यानंतर. या ठिकाणी त्या घटनेचा माझ्याकडे पुरावा आहे. शुभम जगताप नावाचा आपल्या सगळ्यांचा एक हिंदू मित्र आहे, माझा हिंदू मित्र आहे, माझा फार जवळचा आहे. पण दुर्दैवाने आपण बेंच सांभाळून ठेवतो आणि बेंच फोडत नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या लोकांची इज्जत वाजवायला जातो. नको बा त्याची इज्जत जायला, कशाला व्हायरल करायच्या गोष्टी. पण वेळ अशी आलेली आहे की या गोष्टी लोकांसमोर आज उघड केल्याशिवाय पर्याय नाही. मी त्याला कसा दम दिला हे मी तुम्हाला ऐकवतो. चाललेला कोणी उतरलं तर तुझी करू नको. माझं काय झालं आता, तुला तिथे येऊन माझं नाही अंकुश जे काय ना, तुला दाखवू का माझं काय झालं? पण तुला दाखवू का? खेळू नको.
तिथं कोणी आमच्याशिवाय उतरला का तुझ्या फक्त म्हणूनच काय करणार नाही, फक्त तुला मारील मी आणि जिथं दिसलं तिथं मारील. शब्द आहे माझा. पण विषय काय झाला, विषय काय झाला नाही. तिथं कोण उतरतं असं कोण उतरलं, कोणी उतरलं तिथं फक्त उतरणार. तर सरल्याला कोणी उतरलं, सरल्याला उतरलं. अंकुशचं नाव नाही माझा, 5 वर्ष काढील, पण तुला भिकायला लावेल आणि तुझे हातपाय तोडील. शिवम रेकॉर्डिंग कर, तुझा कोणता बाप असेल त्यांना दाखव. चेतवू नका बरं का आम्हाला, चेतवू नका आम्हाला. तुझं कोण उतरतंय ते दिवसभर उठून जातंय तिकडे. कोणी गेलं त्यांच्या पण आईला जाऊन तो गाड्या पेटवतो बघ. तू नाही पेटवलं ना गाड्या, आणि कोणी गेला आणि कोणी जाऊ पण नका. तुझं माल पण मीच टाकून डेपोत. कोणी उतरलं ना रेकॉर्डिंग कर, रेकॉर्डिंग, आणि कोणाला दाखवायचं दाखव. शांत बसलेलं म्हणजे याचा अर्थ हे नाही तुम्ही काही पण करता बरं. काय गैरसमज मी काय मी बरं आता काय बोलत नाही मी, फक्त तुम्ही उतरा तिथं. तुम्हाला दाखवतो तांडव का असता. तू गावात सोडायचं नाही, मग तू गावातच राहायचं, फक्त घरातच. तू गावात बाहेर जरी रोडावर जायला तरी मारेल नाही तुला. तुला फक्त घरात एकच उपाय राहणार, पहिला घर फक्त बरेच तुला. म्हणजे उतरलं कोण सगळं माहित पडतंय मला, कोण उतरतंय. तुम्ही डायरेक्ट गाड्या पेटून टाका बस. नाही नाही, पहिले तुला मारेल मग गाड्या पेटवेल. पण दुसरं उतरवून पहिले तुला मारेल. नाही आता काय आहे, मी सगळ्यांची माफी मागतो, परंतु या गोष्टी लोकांसमोर येत नाहीत आणि त्यामुळे ही गुंडगिरी बळावलेली आहे. अंबाजाबावर फायर झाला, सुतगिरणीचं तिकडं. हिंदू नाही का तो, हिंदू नाही का तो, काही मुसलमान आहे का? कोणी फायर केला? शुभम यादव, ज्याच्यावर परवा फायर झाला. ते तोड येतोय, ते तोड येतोय. हा फायर कोणी केला? पुण्याच्या सांगण्यावरून 800 कपोतेवर हा जो वडनेवासी जवळचा पूल जातो, जुनी घासगल्ली, भगतसिंग चौकातून आपण जातो. 800 कपोतेवर तिथं खाली पाडून 5-25 पोरांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पुढच्या ज्या पोत्या आहेत, ते पुढच्या गुडघ्याच्या खालचे जे हाडे, 2 पायाचे हाडे मोडून काढले. वर्षभराचा दवाखाना आहे 800 कपोत्याचा. आरोपीची यादी सुद्धा वाचता येईल. मी कोणाचं टोल लोक आहे, कोण बरोबर राहतात दिवसभर? आदर ससाने इकडे आजच वारीवर राहतो. आदर ससाने घरून उचलून नेलं, घरापासून 100 मीटर लांब त्याचे पाय दोन्ही आडवे दगडावर ठेवले, खेचून काढले. रात्री 3 वाजताची घटना आहे. मग आदर ससाने हिंदू नाही? आरोपी कालपर्यंत बाहेर फिरत होते, आरोपी अटक झाले नाही. 15-16 आरोपी महिन्याला एक आरोपी अटक झाला, महिन्याला बरं का. दर महिन्याला एक आरोपी अटक झाला. सगळे आरोपी राजरोस गावात फिरत होते. राजरोस. ओम राहुल करते त्या परवाच्या त्या कल्लू यादवच्या फायरमध्ये त्याला पुण्यातून अटक केली. पण का बरं फायर केला? त्याच्या फायरचा आरोपी का बरं झाला तो? त्याला घरी येऊन उचलून नेलं. घर कुठं? शालिमार मेडिकलच्या तिथून उचललं त्याला मोटरसायकलवर, खाली बोलवलं, मोटरसायकलवर बसवलं, काँग्रेस भवन समोरचा अड्डा आहे तिथं नेलं, प्रचंड वाजून काढलं, एकदम मुकडं बरगते, मरण अशी स्थिती झाली. आजूबाजूच्या लोकांना आवाज ऐकू जायला लागला. पोलीस स्टेशनला फोन गेले, जेसीबी आणला, खड्डा थांबला, जेसीबी टाकलं, खड्ड्यात टाकलं आणि वरून माती वाटली, वरून माती वाटली. माती त्यांचा कुठल्या तरी त्या राहुल करते करून पूर्ण कपडे काढले त्याचे. राहुल करते कडून
त्या ओमकर्तेकडून कुठल्या तरी व्हिडिओची गरज होती. तो व्हिडिओ टेप करून घेतला त्याच्याकडून आणि व्हिडिओ टेप करून नंतर नवीन दुसऱ्याचे कपडे आणले, ते घातले. समाधान सोलंकी आला तिथं, कोणतरी फोन केला म्हणून, आणि त्याला घेऊन गेला. मग झंझट वाढेल म्हणून फिर्याद नियुक्त करून त्याच्या आईला बोलून घेतलं, त्याच्या ताब्यात देऊन टाकलं. फिर्याद नाही झाली, एवढ्या मोठ्या कष्टी फिर्याद नाही झाली. मग ओमराव करतो मुसलमान आहे का? मुसलमान आहे ओमराव करतो तर नाही घटना आहे. आणि आम्ही ज्या घटना संकलित केल्या या 3-4% आहेत आणि याच्यातल्या 5% घटनांवर पण गुन्हे दाखल झाले नाही पोलीस स्टेशनला. मुली हिंदू पळून नेलेल्या, या गँगचे लोक जे ते गँगचे पोरं कुठले पण वापरायले हिंदूंच्याच ना, हिंदूच्याच पोरं वापरायले. आकाश तुरयच्या हत्येशी माझा संबंध नाही म्हणून सागर बेग सांगतो. हा जो सूरज जाधव याला अटक केलेले आकाश दुबईच्या हत्येमध्ये, याला पोलिसांनी दुबई त्याला आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यावेळेला त्यालाच होतं तिथं मेडिकलला नेलं. पोलिस त्याच्या बरोबर, दुबईचे सगळे घरचे त्याच्या बरोबर, कैलास दुबई बरोबर, त्याचे वडील तिथं. आणि पोलिसांनी म्हणतो तुमची काठी भाऊ मी जरा या दुबईला वाजूनच काढतो म्हणे. पोलिसात एकाच डेडबॉडी पडलेली असताना कुठून आली हिंमत एवढी? कोण ताकद देतं? आणि म्हणलं काय म्हणला? माझा दाजी या गावाचा बाप आहे आणि महाराष्ट्राचा बी बाप आहे माझा दाजी. याचा दाजी कोण? गोरखजी. याचा दाजी कोण? आमचं कोणी काही वाकडं करू शकत. याचा दाजी कोण? गोरखजी. गोरखजी कोण? सागरजी त्याचा महेश भाऊ. याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का? रोज हिंदू समाजाला त्रास आहे. बिंदू यांचेच दंडे, मत्तेज कपड्या यांच्याच, पत्तेज क्लब यांचेच, जाफराबादचा वाळू कमी झाला. गोरखजी नदी गेला नाही. लोक चांदवर 50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रंगीर मार म्हणतात त्या लिलावाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीगंधरात येणाऱ्या पोरांना मारलं. त्या जाफराबाद त्या रामपूरच्या आता 24ला लोकसभेच्या वर्षामध्ये गोगरगावला 3 महिने बिगर लिलावाची वाढ वाढली. सरपंच उपासनाला बसला, गावातले लोक उपासनाला बसले. तहसीलदार देखत फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सलग पळून गेला. पोलिसात सलग तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही. घटना घडल्या नाही, गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. मग संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला? हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची आहे. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे, एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत, अजिबात फिर्याद देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुमोटो कारवाई करावी. आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा? ही टोळी कशी? हिचा आका कोण? या गुन्ह्याशी संबंध कसा? हे पोलिसांनी जोडायचंय. तो आमचा धंदा नाहीये. आमचा धंदा नाही. पोलिसात पगार कशाचा आहे? कशात पगार आहे पोलिसाचा? पोलिसाला आठी डिरीची टोळी
ही श्रीरामपुरातली गुंडांची टोळी. पोलीस वाळून झाले पार्टनर, पोलीस बिंदूमध्ये पार्टनर, पोलीस पट्ट्याच्या क्लबमध्ये पार्टनर, पोलीस वाळूच्या लिलावात पार्टनर, पोलीस लिटिगेशनच्या प्लॉटमध्ये पार्टनर. ही श्रीरामपूरची डीबीची टोळी. म्हणून सांगितलं मगाशी त्या पोरीला म्हणला तुझं लग्न लावून देतो. हा पोलीस स्टेशन हे काय वधूवर सूचक केंद्र, पोलीस स्टेशन हे काय वधूवर सूचक केंद्र आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी, PI, ती डीबी, तो डीबीचा प्रमुख नाही दैनात आली श्रीरामपूरची, नाही दैना अशी कधी दैना नाही. दुवारपेक्षा बदतर परिस्थिती झाली. दुवार प्रॉपर्टी लिटिगेशनच्या प्रॉपर्टीमध्ये पोलीस पार्टनर. सुनील करते नावाचा आमचा मित्र जेवण केलं आम्हाला हॉटेलमध्ये, नदीला गेला तिकडे SD स्टँडच्या भोतारीत, तिथं त्याला झांबडलं, खिसे तपासले, मोबाईल ओढला त्यांनी आणि त्याचं नाव म्हणून त्या पोराला मारलं. तर त्यांनी फोन केला आणि अख्खी बॅग घेऊन हजर त्यांना मारायला. तर तो गाला इतकं मारलं की बेशुद्ध झाले. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो उचलून, कोणी उठलाच होतं, पुढे आलो नाही. रवरनगरला गेलो आणि 3 महिने दवाखान्यात होते. तेव्हा ते बरे झाले. 2 दिवस तर उठले सुद्धा नव्हते, सुद्धा पण नव्हती 2 दिवस. म्हणजे हिंदू लोक हिंदुत्वाच्या नावाखाली श्रीरामपूरमध्ये हे हायब्रिड हिंदुत्वादी तयार झालेली आहे. आणि या हायब्रिड हिंदुत्वाद्यापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याची गरज आहे, या हिंदू गुंडांपासून. आणि म्हणून या ठिकाणी माझं सगळ्यांना आव्हान आहे का आपण सर्वांनी संघटितपणे 4 दिवस या सगळ्या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पोलिसांनी या पुढच्या काळात ज्या कारणांसाठी या टोळीचं समूळ उच्चाटन होण्यासाठीचा हा 4 दिवसाचा बेमुदत बंद होता, हा पोलिसांनी सत्कारणी लावावा आणि या गुन्हेगारीचा नायनाट करावा, हिंदू गुंडांच्या गुन्हेगारीचा नायनाट करावा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. आपला सगळ्यांचा लहान भाऊ आकाश दुबैया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. श्रीरामपूरमध्ये ज्या काही घटना घडलेल्या त्या आता सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. परत मी त्या घटनांवरती बोलणार नाही. परंतु आज या गोष्टीची खंत वाटते की जर आज महाराज असते तर यांना कडेलोट झाला असता, नाही तर यांना हत्तीच्या पायाखाली नक्कीच महाराजांनी दिला असतं. परंतु आता सरकार महाराजांच्या भूमिकेत जातंय की नाही हे आता पाहण्याची वेळ आली. आपल्या श्रीरामपूरचे पोलीस या ठिकाणी महाराजांच्या भूमिकेत जातात की नाही हे पाहण्याची वेळ आलेली आहे. आणि अपेक्षा करतो की श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील, यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं. नाही असं परत होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत तेच दिवस चालू होतील. माझं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा सगळ्यात प्रथम. कारण या वाळूच्या माध्यमातून हे माफिया पोचले जात आहेत. आता अण्णांनी ती एक क्लिप वाजून दाखवली. इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरकरची आम जनता हीच इथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागू. कोणी काही बोलत असेल काय असेल आपल्याला त्याची काही भीती नाही. पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावरती ओरडतोय, उद्याही ओरडणार. कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही. त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना दाखवायची. आमच्यावरती आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात हे आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरकरांनी दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोट आहे, मोठे व्यापारी ज्यांचं लाखाने 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा गल्ला होता, अशांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत. सगळा पिंड शाळा बंद आहेत. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेल की त्यांनी वकीलपत्रही घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्याबरोबर तेही सहभागी आहेत. त्याबद्दल मी बार असोसिएशन धन्यवाद. कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूरकर जनतेची
त्याच्याबरोबर आणण्यात सर्व पेट्रोल पंप, कारण ती अत्यावश्यक सेवा होती, त्यामुळे आपण दवाखाने आणि मेडिकल यांना सांगितलं की तुम्ही बंद ठेवू नका, कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली तर ती चुकीची होईल. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चालू ठेवलं. व्यापारी असोसिएशनचं सगळ्यात प्रथम धन्यवाद, कारण त्यांनी बंदची हाक दिली आणि त्यानंतरच रामपूरमध्ये बंद चालू झाला. कारण मोठे व्यापारी आपल्याकडे, या व्यापाऱ्यांना असेल, आपली MIDC आहे, MIDC मध्ये या लोकांनी जाऊन त्रास दिले, छोट्या मोठ्या लोकांना लुटलेलं आहे. मोठे उद्योगपती त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. कित्येक डॉक्टरांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करून यांनी या ठिकाणी धंदा मांडला होता. सगळेजण म्हणतात की आमचा याच्यामध्ये काही सहभाग नाहीये. अरे तुमचा सहभाग नाहीये, काही वेडी जनता नाहीये, काही दूधखोळे नाहीये, सगळ्यांना सगळं दिसतंय. मांजरीने डोळे बंद करून जर दूध पित असेल तर ते कोण दूध पितंय त्याला सगळ्यांना माहिती. बेलापूर असेल, दत्तनगर असेल, टाकळीभान असतील, ही मोठी गाव आहे, त्याही गावांनी कडकडीत बंद पाळून यांचा निषेध व्यक्त केलेला. आज सर्व श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर विधानसभा, या ठिकाणी देवळाली, राहुरी इथूनही या ठिकाणी लोक आलेले आणि यांचा प्रत्येक ठिकाणी त्रास झालेला आहे. मला तर खूप सारे निवेदन आलेले आहेत यांच्यावरती अत्याचार झालाय. माझ्याकडे सगळे असे खिशात प्रत्येक ठिकाणी जागा राहिलेली नाही असे निवेदन माझ्याकडे आलेले आहेत की यांनी आमच्यावरती अत्याचार केलेला आहे, परंतु पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही. माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे, या ठिकाणी ॲडिशनल SP साहेब आहेत, मला तर या ठिकाणी PI साहेब आहेत, जे काही DBचे 2-3 कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जास्त पार्टनरशिप आहेत, त्यांची नावंही मला काही लोकांनी पाठवले. मी आपल्याला ती नावं सांगतो. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि सागर पडोळे, हे जे काही पोलीस असतील यांना इथून श्रीरामपूरमधून बाहेर घालवावं अशी विनंती. कारण शेवटी या लोकांमुळे जर ह्या गुंडांना जर ताकद मिळत असेल तर आम्हाला हे लोक इथं नकोय. यांना निलंबित करू नका, यांना बडतर्फ करा, कारण यांच्यामुळे जर श्रीरामपूरची आम जनता भयभीत होत असेल, हे पैसे आमच्या करामधून घेतात, यांचे पगार, यांचे घरदार आमच्या करामधून चालतात, तरी त्यांना जर ते पुरत नसतील आणि आमच्या श्रीरामपूरच्या जनतेवरती जर अन्याय करत असतील तर ह्या तिघांना बडतर्फ करावं अशी मागणी मी ही पोलीस अधीक्षक आणि इथले उपअधीक्षक आहेत यांना करतो. मागच्या मला जवळपास 17 लोकांनी या ठिकाणी ती नावं पाठवलेली आहेत. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि अमोल पडोळे हे 3 पोलीस आहेत. आणि नरोडे म्हणून आता सांगतायत राहुल नरोडे. आमची ही पूर्ण DBची टीम बदलावी आणि उपाध्यक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून, अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. मागच्या 4 दिवसापासून श्रीरामपूरकरच्या सर्व जनतेने जी साथ दिली, सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्याच्यामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात पात धर्म पक्ष सगळे बाजूला राहिलेले. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी, आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया, याचा जो परवा दिवशी निर्गुण खून झालेला आहे, त्याच्यामधून या सर्व टोळीवरती हे 3 जण सापडलेत, यांच्या नाही, या पूर्ण टोळीवरतीच मोका लागावा अशी आमची मागणी. आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज हे बंदचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. फक्त बंद स्थगित केलेलं आहे, आंदोलन स्थगित केलेलं नाही. हे परत कान खोड मोकळं ठेवून सर्वांनी ऐकून घ्या. ते फक्त बंद जो आहे तो बंद तात्पुरता आम्ही फक्त मागे घेतलेला आहे, परंतु आंदोलन हे वेगवेगळ्या माध्यमातून चालत राहणार आहे. जोपर्यंत आकाश दुबैयाला न्याय मिळत नाही आणि या टोळीवरती मोका दाखल होत नाही, या टोळीला इथून हद्दपार करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार म्हणजे राहणार. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करू. जनतेला वेठी धरायचं नाही. मी जे लहान व्यापारी असतील, ज्यांचं नुकसान, ज्यांचं हातावरती पोट आहे, त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळला, मी त्यांचाही आभार मानेल. जे मोठे व्यापारी त्यांचेही आभार मानेल. फक्त एकच विनंती जाता जाता सगळ्यांना सांगेल की आपली जी ही एकी, हे सकल श्रीरामपूर, हे श्रीरामपूरच्या चांगल्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल. आणि भविष्यातही आपल्याला असं काही कुणाबरोबर झालं, ज्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा काही जर गोष्टी होत असेल तर कृपया कुणी अन्याय सहन करू नका. एक मिनिट गडबड करू नका. कोणीही असा जर कुठे अन्याय होत असेल
तर अन्याय सहन करू नका, माझी सगळ्यांना विनंती आहे. आम्हाला सांगा, कुणालाही सांगा, तुमच्या जो जवळचा माणूस असेल आणि जर त्याच्यावरती जर अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना परत असंच एकत्रित येऊन रस्त्यावरती उतरावं लागेल. एवढंच बोलतो आणि आकाशला आमच्या न्याय द्यावा ही सरकारला विनंती करतो. यानंतर आमचे सर्व माता भगिनी, सरपंच, सर्व व्यापारी, सर्व संघटनेचे अधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण आता हे जे आंदोलन केलं ते आपण यशस्वी केलेलं आहे. याची दखल शासनाने घेतलेली आहे. परंतु ही न्याय मागण्यासाठी आपण न्यायालयात गेलेलो आहे. त्याच्या अधीन राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो बंद आहे तो आपण आता माघारी घेऊन आपले व्यवसाय सुरू करायचे आहे आपल्याला, आणि जेणेकरून न्यायालयात आपण त्याची दाद मागू आणि आपले व्यवसाय आता आपण थोडी सुरू याची आमच्या दुबई कुटुंब विनंती आहे. जे तुम्ही केलेले आहे ते दुबई कुटुंब हे फेडू शकणार नाही. 2 दिवसापूर्वी माझ्या मुलाची माझ्या डोळ्यात देखत निर्घोष हत्या केलेली आहे. त्यासाठी भोगले साहेब, करंदादा, चित्ते वगैरे सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली, सगळ्यांनी माझा मदत केली, सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठीशी राहा आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज याची मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकारांनी तुम्ही मला विचारलं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का? अहो काय वाटतं का? एखाद्या बापाची मुलगा त्याची जर किरडी त्याचं जर दही त्याच्या खात्यावर जात असेल जगात त्याच्यापेक्षा मोठं दुःख पुढे नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा मुलगा वारलेला आहे. तुम्ही त्याला विचारा की मुलगा वारल्यावर बापाचं दुःख काय असतं. या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले हे आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब या ठिकाणी बसलेले आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा खुनी लोकांना तुमच्या पक्षात कसं ठेवता? एकनाथ शिंदे साहेब या राज्यात तितकं चांगलं काम करतात, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला खुनीला या शहरातून काय सगळीकडून हद्दपार करा, याचा एन्काउंटर करा, याला पक्षातून काढून टाका.